विदर्भ असोसिएशनने घेतला मुलांच्या भवितव्यासाठी मोठा निर्णय। गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहत आलो की विदर्भमधून फार कमी प्रमाणात मुले कबड्डीमध्ये खेळतात। यामध्ये हरियाणामधून जास्त प्रमाणात मुले घेतली जातात। हे कुठेतरी थांबून विदर्भमधून जास्तीत जास्त प्रमाणात कसे मुले जातील हे ध्यानात ठेवून जितेंद्र ठाकूर, सचिव, विदर्भ कबड्डी असोसिएशन विदर्भ यांनी निर्णय घेतला आहे। या कबड्डी लीगमध्ये विदर्भमधून 4 मुले सिलेक्ट झाली आहे। हे प्रमाण जास्त कसे वाढवता येईल म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रथम कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, हिंगणघाट, अमरावती, अकोला या 11 जिल्ह्यांमधून खेळाडूंच्या निवड चाचणीला सुरुवात झाली आहे। यामध्ये 11 पुरुष संघ व 8 महिला संघ भाग घेणार आहे। यामध्ये विदर्भातील मुले पुढे गेले पाहिजे व आपल्या राज्याचे, जिल्ह्याचे व आईवडिलांचे नाव मोठे केले पाहिजे म्हणून विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक देशमुख, जितेंद्र ठाकूर सचिव, सतीश डफळे सहसचिव यांनी विदर्भाचे नाव मोठे झाले पाहिजे म्हणून विदर्भ प्रो कबड्डीचे आयोजन केले आहे। आयोजन विदर्भ महालीगचं विदर्भातील ग्रामीण भागातील व जे खेळाडू आहे ज्यांना संधी मिळत नाही आहे प्रोच्या कबड्डीच्या आधारावर ही विदर्भ महालीग कबड्डी स्पर्धा आपण आयोजन यास केलं आहे। ॲमेचर कबड्डी असोसिएशनचे सचिव जितेंद्र ठाकूर व अध्यक्ष अशोकरावजी देशमुख यांच्या सगळ्या विचारसरणीने हे कल्पना मांडली की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी व या खेळाडूंना कसं समोर आणून त्यांना घडवून येईल म्हणून विदर्भातील खेळाडूंसाठी विदर्भ महालीग कबड्डीचं आयोजन केलं आहे। आणि जवळपास आता वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा यांची ट्रायल आटोपली आहे आणि उर्वरित ट्रायल आता समोरच्या तारखेत आणि येत्या 19 तारखेला यवतमाळ जिल्ह्याची ही ट्रायल आहे। आणि सर्व खेळाडूंना संधी देऊन जास्तीत जास्त खेळाडूंना या विदर्भातील खेळाडूंना घडवण्याचं काम या विदर्भ महालीगचा मुख्य उद्देश आहे। या सर्व विदर्भातील निवडलेल्या खेळाडूंमधून 11 पुरुषांचे संघ व 8 महिलांचे संघ निवडण्यात येणार आहे। यात भव्यप्रमाणे 5 लाखाचं बक्षीसही ठेवलं आहे खेळाडूंसाठी आणि प्रोत्साहन म्हणून 1 लाख रुपये कॅश व्यतिरिक्त बक्षीस खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही देत आहे। सध्या तरी आता कोरोना काळाची असल्यामुळे सध्या तारीख आणि स्थळ निश्चित नाही केलं, पण नोव्हेंबर महिन्यात आम्ही कन्फर्म केलं आहे की नोव्हेंबरमध्ये ही लीग होणार आहे आणि विदर्भात ही कुठे लीग होईल याची पूर्वकल्पना तुम्हाला देण्यात येईल। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।